आय ए आय आय उठ. काय रे? 2 घास खाऊन घे आता. अरे नुसतं बसून बी भूक लाग नाही बघ. आणि तू कशाला करत असशील एवढं सगळं? तुझा अभ्यास बुडतोय ना. गुरु बी उभे राहिलेत. अगं होतील ती कामं. आधी 2 घास खाऊन घे. ए आब्या आब्या आब्यानं बघ कसं ताट सजवले. एक दिवस बी शाळा न बुडवणारं माझं पोर आज घरी राहिलंय. आणि नुसतं राहिलं नाही, स्वयंपाक बी करू लागले की. बर आता खा आणि सांग कसं झालंय ते. थांब विचारतो. अरे ठसका तर लागलाय. तू बी काळजी वाढवणार आहे. अंग बी लई तापले. जखम बी ठणकत असेल ना. तू केव्हा पाहिलंस? मगाशी तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेली. बरं ते जाऊ दे. जेवण कसं झाले सांग की. खरं खरं सांगायचं मी. मग काय जे असेल ते सांग. नाही आवडलं तर नाही म्हणून सांग. नाही झालं चांगलं. फक्त माझ्या पोरांनी केलंय ना म्हणून खाते. अरे भाकरी कच्ची आहे, त्या आमटीत मीठ तरी आहे का? हां, आणि भाजी लसूण बी नाही टाकलं तुम्ही, तरी बी आवडले. मग राहिलंच काय आवडायला? ताट चांगलं सजून आणलंय की मग जेवण बी होईल की ताटागत कवा तरी चांगलं. नाही नग मला. तू खा. तू खा. बरोबर आहे. सख्खी आई नाही ना मी याची. माझ्या हातनं कशाला खाशील? तू इश दिलंस तरी बी पिन मी. पण हे असल्या सक्का परक नको करूस. मागचं काय आठवत नाही मला. एकच आठवतं. बापानं डोळ्या देखत आईच्या साडीला काडी लावली. आई जळताना बघून बाहेर पळत आलो होतो. तेव्हा तूच कुशीत घेतलं होतंस मला. अंग थरथर कापत होतं माझं. तेव्हा तूच पदारानं माझं तोंड झाकलंस. मला मागचं काहीच बघू दिलं नाहीस तू. कारण तुलाच माहित होतं तर कवाच पुढे गेलो नसतो मी. आणि आता मला नाही मागं बघायचं. आता मला पुढं बघायचं. कारण पुढं तू आहेस. अरे बळण म्हणले रे मी. तू बी ऐकत जा की माझं कवा तरी. हां, तुला बी देते थांब. आलो मीडिया. अरे
जमतंय का? 8वी होता हुशार मॉनिटर शेण काढतोय. कसं वाटतंय ती? अरे तू जगात शान खाण्यापेक्षा हे बरं आहे की. आई झाल्या तुला कोण बोललो होतं का काय? तुला ना मध्ये स्वतःवर ओढून घ्यायची सवयची. बरं मी शेण खातो, तू काय इरड करायला जातोस का? देवा नाही तू देत असशील. अजून संडास बांधला नाही त्यामुळे रोजचं काही टमरल घेऊन जाते की. अरे बाबा आमच्याकडे संडास बांधायला पैसे नाहीत. तुझा बाप आहे तिकडे जहागीरदार. बापानं गाडी घेतली आणि संडास बांधाय पैसा नाही तोय. अरे पांदील जायला लांब पडत होत म्हणून गाडी घेतल्या. आता हे पादर एका बाजूला टमरेल आणि एका बाजूला ह्याला घेऊन जाते. काय रुबाब असतो गावात. ज्योतिषनी बघून सलामच ठोकतो. आई झाल्या तुझ्या घरातलं सांगू का? ए तेव्हा म्हणतोय ते काय खोटं नाही. आमची आई म्हणते गरज नसलेल्या वस्तूसाठी जागा केली का नाही, गरज असलेली वस्तू टाकून द्यायची वेळ येते. संडासाचं बघायला का काहीतरी. अरे तुमचं काय नाही र, पण त्या पिंकीच तरी विचार करा. कसं वाटत असेल तिला सगळ्यांसमोर जायला. अरे आता बांधणार आहे की, पण आव्या तुला असं सगळ्यांसमोर काम करताना काय वाटत नाही होय? वाटतं की सगळ्यांनी मला असं काम करताना एकदा तरी बघावं असं वाटतं. आणि त्यातनं मी जेव्हा माझ्याबरोबर दोस्ती करेल तोच खरा दोस्त. म्हणजे आम्ही बघितलं आम्ही घरच असतो ना. मी आहे तुम्ही दोघं भिकार जोट. अरे त्याच्या आई आजार आहे म्हणून त्याला हे काम करायला लागतंय आणि तुम्ही त्याचीच काढताय की. अरे आव्या चुकलं का? वाईट वाटलं होय? आणि वाटलं असं तरी वाटू दे, पण एक काम ठेव आणि चल शाळेत. नाही आज मी नाही येणार शाळेला. अरे हे काय ऐकतोय अभ्या? बराबर आहेस ना? अरे केवढा भेटल्यापासून एक दिवस बी शाळा बुडवाय मागणं झालाय आणि सुट्टीत बी शाळा करतोय. आणि आज आईला वाईट कापलंय तर डायरेक्ट शाळा नाही. अरे वाईच नाही लय कापले. आणि तसं बी किस्त बी कापलं असतं तरी मी आलोच नसतो. बर तिला काय निरोप बिरोप द्यायचा आहे का? काय नको, फक्त तू लांब राहा. मी लांबच आहे. आता आमची वहिनी माझी वहिनी आणि माझी ज्योती के ज्योती. लगा किरण्या आपल्याकडेच कोण नाही. अरे तुझ्याकडे आहे की आत्याची, माझ्याकडेच कोण बघ ना. अरे घरात संडास नाही ना म्हणून पोरीसनी टेन्शन येत रे. सासरवाडीत संडास नाही. बर मस्करी केली असं तुला वाटत असेल. अरे पण खरं सांगतोय बांधायला का संडास. बर चला ते रेशमी बी नाही येणार, तिला काहीतरी काम आहे म्हणली. बर चालते जाऊ का बे? हा आईची काळजी घे. हो. बर क्या खायच्या हा हा हेल शाळेत. आणि इकडे फुकणी आणि बाजूला भाकऱ्या टाकू दे मला. तरी मध्ये मग अशी म्हणतच होता तुला काहीतरी काम आहे म्हणून उशिरा जाणार आहे शाळेत. हेच आहे का ते काम? नाही ते दुसरं काम आहे. हे झालं की तेच करणार आहे. तुला खोटं बोलायला नाही जमत रेशमे. होईल की लगेच. ह्याला केस वेळ लागतोय. आणि मामीनं सांगितलं तेव्हा मला कळलं. तुला नाही सांगू वाटलं वे. अगं ते मी कामातच होतो, पण तू येशील असं वाटलं नव्हतं. मग कोण येईल असं वाटलं तुला? बिहार ती इथं नाही येऊ शकत बाबा. अगं तिला असं बी वाटलं नव्हतं. आणि कशी येईल ती? तिला इथलं काहीच माहीत नाही. आपलं गाव घर काहीच माहीत नाही. इष्टीनं आली तर डोंगरातून चालत यायला लागेल तिला. म्हणजे ती यावी असंच वाटलं ना तुला? नाही अजिबात नाही. अभ्या तुला बी नाही जमत खोटं बोलाय. उलट ना कुठे होतं की इथंच. थांब आय उलात ना कुठं आहे ग? अरे तिथे कपाटाला बघ की. ठीक आहे. मोठी परत आहे का? ही लयच बारकी आहे. मोठी अगं नाही त्यातच कर. आणि त्याला नाही ग माहिती एवढं काय. घरात लक्ष असेल तर सापडेल ना. ह्याचं सगळं लक्ष तर शाळेतच आहे है ना. तुला चूल पेटवायला सांगितली तर हिला बसवलेस भाकऱ्या थापायला. उठ ग मी थापतो. आपल्या घरात करायला काय लाजायचंय. होईल की लगेच. तू त्यावर दुसरं काहीतरी कर की.
एवढ्या कमी वयात किती समज आहे बघ तुला. तुझ्यासारखी सून भेटली पाहिजे बघ मला. एवढीशी असल्यापासनं तू आणि तुझी आई काय बी झालं की येतात लगेच. कधीच हायगई करत नाही बघ. तुम्ही बी लय केले की आमच्यासाठी. म्हातारायच्या टायमाला भावकीतलं कुणी नव्हतं, पण तुम्ही समधी होता. मी बघितलंय की समद. एवढ्या कमी वयात बरं समजतं की तुला भावकीन फिवकी. कमी वयात दुःख बघितले ना की माणसं अवेळी मोठी होतात. हिच्या बाबतीत बी तसंच झालं असेल. पण बरं झालं बाबा ही आली, नाहीतर तुम्ही अगं यांनी काल कच्च्याच भाकरी खाऊ घातला मला. आता पोरांनी केलंय कस तरी म्हणून खाल्लं बघ. प्रदीप दाजी, तू स्वतःच्या नाहीची काळजी घे. मी संध्याकाळी परत येते भाकऱ्या करायला, नाहीतर आईला कच्च्या भाकऱ्या खायला लागतात. आणि तुझी आई काय म्हणेल, सारखं बोलवत आहे माझ्या पोरीला भाकऱ्या थापायला. मी सांगितले तिला, मामीच हातभार होऊस तर मी तिकडे स्वयंपाकाला जाणार आहे. जा म्हणलंय ती. अनाभ्या, ते कांबळे सरांना काय सांगू तू का आला नाहीस ते? जे हाय तेच सांग की. बर. लय नाही लागलं, पण का आपल्याला हाताने अजून मामीला स्वयंपाक नाही करता येत, म्हणून सगळी कामं दोघं भावंडे मिळूनच करतात बघ. त्यांचं घर लय भारी आहे. त्यांच्या घरातनं मी कवाही भांडण्याचा आवाज नाही ऐकला. गरीब आहेत पण माणूस केला एक नंबर आहेत बघ माणसं. त्यांच्या घरी गेले की परत येऊच वाटत नाही. मला बिलाय वाटतंय बघ, त्याच्या आईला बघायला जावं, त्याला कामात मदत करावी. आईला बघायचं असेल तर जाऊन या, पण मदत करायला लय माणसं आहेत गावात. अगं पण त्याचा अभ्यास कसा होणार? दिवस कामातच जात असेल. तू सांगशील का ग त्याला रोज काय शाळेत शिकवलं ते? नाहीतर नापास होईल ग त्यो. माझ्यासाठी करशील? तुझ्यासाठी का? कोण आहे तो तुझा? मित्र. मैत्रीत विश्वास लय महत्वाचा असतो केवढा. 4 माणसं वाईट म्हणली म्हणून आपण बी नसतं म्हणायचं. आपल्या माणसामागं उभं राहायचं असतं, काही बी झालं तरी. मी माफी मागितली त्याची. माफीने गेलेली येळ आणि तू काढलेले शब्द काय परत येणार आहेत का? जर त्याला कळलं ना तू काय म्हणले असते तर लय वाईट वाटेल त्याला. तू नाही ना सांगणार गवच? नाही, तसली सवय नाही मला. आणि हो, तू नको करू त्याची काळजी. बरा आहे तो. बया आखरीतच आहे की पोराचं. पोरींची बी काम करायला लागले. मग आता आईच्या हाताला लागले म्हटल्यावर एखादवर नको होय करायला. आब्या, जमतंय का नाही? नाही तर दे इकडं, धुवून दे ती पटदिशीने. नाही नाही, जमतंय की. शाळेचं शर्ट पांढरा असल्यामुळे ती निघाण झालंय. अरे त्याला निरम्याच्या पाण्यात उरकवत ठेवायला लागते. तू तसंच घेतला असशील लगेच. बरं राहून दे, असू दे, ठेव माग. मी धुवून देते आणि नीट बी लावून देते. अगं नुसतं शर्ट कशाला, सगळीच घे की. आणि असं बी त्याला कपडे निघणार आहेत वे. आपल्या दोघीसनी कितना टाइम लागतोय. देऊ की पाण्यातनं काढून. आणि असं बी त्याला निघणार आहेत वे कापडं. अगं मळ तरी तसंच ठेवील, नाहीतर एखादं कापड फाडून ठेवील बघ. हाव नाही, धुईन मी. मी नाही, आम्ही. अरे मध्या, तू इथं कसा? शाळेत नाही गेलास वे? नाही अरे, तुझ्या घरापासून पाय निघतोय तेव्हा. आणि शाळेपाव तर कसा जाईल? आईला म्हणलं पोटात दुखतोय, कुठं पोट धरून कोलांट्या उड्या खायला लागलो तेव्हा कुठं ऐकल्या. मागाशी देणार होतो र, पण म्हणलं आईला रानात असल्यावर तरी पोट धरून का काढाव्या. बरंच काय आहेस, चांगली दोस्ती निभावतोस. ही तर कौतुक करा आणि संध्याकाळी घर नाव सांगा म्हणजे झालं. आई खरंच 2 दिवस आण द्यायची नाही, मग खरंच पोट धरून काळा येते ती. अरे कशाला कोण सांगतंय? चांगल्या कामासाठी शाळा बुडवतोयस की, मग कशाला कोण सांगल तवा? अरे तुला तरी येतात का कापडं धुईला?
का नुसतंच तोंडवर करून आलाय शाळा बुडवून? तरीच म्हणलं अजून कशा काय बोलल्या नाही तुम्ही. हा सगळे कपडे धुतो का नाही बघा ह्याची अंडरपॅन्ट सोडून. बाया चाबरच आहे पोरग. ही साडी